प्रकरणामध्ये हत्या प्रकरणामध्ये 8 आरोपींवर मकोका लावण्यात आलेला आहे। तर मकोका कायदा काय आहे आणि त्यामध्ये शिक्षा काय होते ते आपण पाहूया। संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी 1999 मध्ये मकोका कायदा बनवण्यात आला। टाडा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याची निर्मिती करण्यात आली। हप्ता वसुली, खंडणी, अपहार, सुपारी देणं, हत्या प्रकरणामध्ये मकोका लावला जातो। मकोका लावण्यासाठी गुन्हेगारांची 2 किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते। टोळीतील एकट्या गुन्हेगारांनी किंवा टोळीतील अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो। मकोका लागल्यावर पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी जवळपास 180 दिवसांची मुदत मिळते। मकोका लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही। कायद्यान्वये गुन्हेगाराला लवकर जामीन नसल्यामुळे अनेक गुंड वर्षानुवर्षे तुरुंगात राहतात। आरोपींना किमान 5 वर्ष जन्मठेपेपर्यंत शिक्षा असते। आरोपींना किमान दंड 5 लाखापर्यंतचा असतो। दोषींची मालमत्ता जप्त करण्याचीही तरतूद आहे।